हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की नोट्स कशा काढायच्या. एक चांगला स्कोर आपल्याला करायचा असेल तर चांगली रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि चांगली रिव्हिजन त्याच वेळेला होऊ शकते ज्यावेळी तुमच्याकडे स्वतःच्या चांगल्या नोट्स असणार आहेत. कारण ह्या नोट्स जेवढ्या अप्रोप्रिएट असणार आहे, जेवढा प्रॉपर तुम्ही तयार करणार आहे, तेवढं तुम्हाला रिव्हिजन करायला इझी पडतं. कित्येक स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो की नोट्स कोणत्या पद्धतीने काढायच्या, कोणत्या टेक्निक आहेत ज्या फॉलो केले तर मला चांगल्या नोट्स स्वतःच्या काढता येईल. कारण कित्येक जण असे करतात की लवकरात लवकर रिव्हिजन व्हावी, स्वतःला नोट्स कसं काढायचं हे समजत नाही, त्यामुळे ते काय करतात, दुसऱ्यांनी काढलेले नोट्स फॉलो करतात. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जो दुसरा नोट्स काढत असतो तो त्याच्या मेंटल लेवलनुसार, त्याची जी ग्रास्पिंग पॉवर आहे, त्याला रिव्हिजनसाठी कोणत्या गोष्टी इझी पडणार आहेत त्याच्यानुसार त्यानं नोट्स काढलेले असतात. आणि आपण काय करतो, दुसऱ्याच्या नोट्स युज करायला जातो आणि ते आपल्याला कळत नाही आणि तिथे आपला लॉस होऊन जातो. सर हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी एक सिंपल फंड आहे, तो म्हणजे सेल्फ नोट्स प्रिपेअर करणे. कारण सेल्फ नोट्स प्रिपेअर करत असताना ज्या प्रॉब्लेम येतात ते कित्येक जणांचं असं होते की जेवढे रीड करतात तेवढा सगळा डेटा ते नोट्स ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचा प्रयत्न करतात. मग असं होते की ते बुकच्या जागेला दुसरंच बुक तयार होऊन बसतं. मग अशा कोणत्या गोष्टी करायच्या नाही जेणेकरून एक चांगल्या प्रॉपर नोट्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. अशा कोणत्या ट्रिक्स आहेत जे की तुम्ही फॉलो केला तर तुमच्या स्वतःच्या चांगल्या नोट्स प्रिपेअर करू शकाल. तर बघूया आजच्या लेक्चरमध्ये हाऊ टू मेक अ नोट्स लाईक अ टॉपर. टॉपर अशा कोणत्या गोष्टी फॉलो करतात जेणेकरून त्यांच्या नोट्स चांगल्या बनतात आणि तेवढंच त्यांचं रिव्हिजन चांगलं बनतं. सो नोट्स फॉलो करत असताना काही बेसिक स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा रीड करताय त्यावेळी तुम्हाला सगळंच काही इम्पॉर्टंट वाटायला लागतं. जेवढं काय तुम्ही टॉपिक वाचलेला असता तेवढं असं वाटायला लागतं प्रत्येक लाईन टू लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे कसं करायचं, हा जो प्रॉब्लेम येणार आहे की लाईन टू लाईन मला सगळंच इम्पॉर्टंट वाटतं, की त्यातलं महत्वाचं काय हे कधी समजणार आहे जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहे. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन पेपर बघणार त्यावेळी तुम्हाला समजणार की कोणत्या कॉन्सेप्ट मधलं कोणता पॉइंट आहे जो कंटिन्युअसली क्वेश्चन मध्ये रिपीट झालाय, कोणत्या कॉन्सेप्ट वरून कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन विचारलेले गेले, कोणत्या पद्धतीने ते क्वेश्चन विचारले गेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जो सगळा डेटा आहे तो मिनिमाइज करता येईल जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याच्यावर. आणि जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की टॉपिक मधला असा कोणता पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सो पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही टॉपिक रीड करता त्यावेळी टॉपिक अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुमचं टॉपिक अंडरस्टँडिंग चांगलं होईल आणि ज्यावेळी तुम्ही एक्सरसाइज मधले क्वेश्चन बघाल किंवा प्रिव्हियस इयर मधले क्वेश्चन बघाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या टॉपिक मधला कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन जास्त विचारलेले गेले, जेणेकरून मला हा पॉइंट किंवा ही कॉन्सेप्ट चांगली बनवायची असेल किंवा ते जास्त रिवाइज करायचं असेल तर मला नोट्स कोणत्या पद्धतीने काढणं गरजेचे आहे. सो बेसिक स्टेप आहे, फर्स्ट रीड द टॉपिक. तुम्हाला जो काही टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक पूर्णपणे रीड करून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. टॉपिक मध्ये काय दिलेले आहे, कोणती कॉन्सेप्ट कशाबद्दल दिलेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज आणि PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघा. ज्यावेळी तुम्ही हे स्टेप्स कराल त्यावेळी तुम्हाला समजेल की कोणत्या टॉपिक मधला कोणता पॉइंट महत्वाचा आहे किंवा एखाद्या पॉइंट वरती कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेले गेले आहेत जेणेकरून मला त्याच्यावरती नोट्स प्रिपेअर करता येतील. सो बघूया त्या कोणत्या बेसिक ट्रिक्स आहेत जे तुम्ही फॉलो केला की तुम्हाला नोट्स काढायला इझी पडतं. सो फर्स्ट आहे दॅट इज द 3 स्टेप्स मेथड. 3 स्टेप फॉलो करायचे आहेत नोट्स काढत असताना. कोणत्याही पॉइंट वरती कोणत्याही कॉन्सेप्ट वरती तुम्हाला जर का नोट्स काढायचे असतील तर या 3च बेसिक स्टेप्स फॉलो करा आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चांगल्या नोट्स प्रिपेअर करायला हेल्पफुल करतील. आता त्याच्यामध्ये बघा, पहिली आहे ती कॉन्सेप्ट नोट. जी काही लॉंग नोट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री सिविक्स जो काय सोशल स्टडीचा सब्जेक्ट आहे किंवा सायन्सचा सब्जेक्ट आहे त्याच्यावरती जर का प्रोसेस दिलेल्या असेल, वेगवेगळ्या प्रोसिजर्स तुम्हाला दिलेल्या असतील किंवा हिस्ट्री सिविक्स मध्ये काहीतरी मुवमेंट्स तुम्हाला दिलेले असतील, ते सगळं लक्षात ठेवायचे असतील तर त्यांची लॉंग नोट तुमच्याकडे तयार असली पाहिजे. मग ही लॉंग नोट तयार करत असताना कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत बघा. कॉन्सेप्ट नोट जी तुम्हाला बनवायचे, पहिली आहे ती फर्स्ट स्टेप आहे ती कॉन्सेप्ट नोट, जिथे तुम्हाला लॉंग नोट्स तयार करायचे असतात. तर लॉंग नोट्स तयार करत असताना 3 क्वेश्चन बेसिकली लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला आहे की व्हॉट. व्हॉट म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे, कशाबद्दल दिलेली आहे. मग त्या ठिकाणी डेफिनेशन असतील किंवा सायंटिफिक स्टेटमेंट्स असतील
किंवा काहीतरी इम्पॉर्टन्स त्याचं दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिले ही लाईन अंडरलाईन करून घ्यावी लागेल की बाबा इथे काय महत्वाचं आहे. फर्स्ट डेफिनेशन दिलेलं आहे का स्टेटमेंट दिलेला आहे तो तुमचा फर्स्ट पॉइंट राहील. सेकंड आहे तो हाऊ. आता ह्याच्यामध्ये जो काही सेकंड स्टेप फॉलो करायचा आहे त्याच्यामध्ये प्रोसेस कोणती दिलेली आहे का, एखादी कोर कन्सेप्ट दिलेली आहे का किंवा डायग्राम्स दिलेले आहे का या तुम्हाला फॉलो करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सायन्सचा एखादा कॉन्सेप्ट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एखादी डेफिनेशन किंवा सायंटिफिक स्टेटमेंट असेल तर तुमचं फर्स्ट ला येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड ला येणार आहे ती कोर कन्सेप्ट की या कॉन्सेप्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय दिलेलं आहे, एखादी प्रोसिजर दिलेली आहे का, एखादी प्रोसेस दिलेली आहे का किंवा एखादा सायंटिफिक स्टेटमेंट ज्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे का. ते जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत. जे काही सायंटिफिक वर्ड्स असतील ते तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत आणि तेवढेच की पॉइंट्स तेवढेच स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट तुम्ही सेकंड प्रोसेस मध्ये ज्यांचे म्हणजेच हाऊ मध्ये ते तुम्हाला तिथे लिहून काढायचे. थर्ड मध्ये येते वाय. ही कॉन्सेप्ट कशासाठी दिलेली आहे किंवा ह्याचं यूज काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं त्याचे युजेस, ऍप्लिकेशन्स, बेनिफिट्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस किंवा इफेक्ट्स यामधलं जे काही तुम्हाला त्या कॉन्सेप्टचे रिलेटेड दिलेले आहे तो तुमच्या थर्ड पॅराग्राफ मध्ये येणार आहे. ह्याच्यामधून काय होणार आहे तुमचे जे काही लॉंग नोट्स आहेत हे शॉर्ट मध्ये तुम्हाला तयार होतील. म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट 1 पेजेस 2 पेजेस 3 पेजेसचे जे काही कॉन्सेप्ट आहे ते सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला एका पेजवर 1 पॅराग्राफ मध्ये किंवा 2-3 पॅराग्राफ मध्ये तुम्हाला इथे ती लॉंग नोट्स तयार होणार आहेत. मग या ठिकाणी तुमचे सोशल सायन्स असतील किंवा सायन्सचे टॉपिक असतील कोणतीही कॉन्सेप्ट असेल हे तुम्ही 3 स्टेप मध्ये नोट्स काढू शकता. म्हणजे जी लॉंग नोट्स आहेत पहिलं व्हॉट फेज मध्ये म्हणजे जी डेफिनेशन आहे जी स्टेटमेंट आहे ती तुम्हाला ऍज इट इज मेन्शन करायचे. सेकंड मध्ये हाऊ मध्ये प्रोसेस असते, कोर कॉन्सेप्ट असतील, डायग्राम्स असतील ते तुम्हाला डायग्राम्स इथे ड्रॉ करायचे. त्यानंतर प्रोसेस मध्ये जे काही सायंटिफिक वर्ड्स आहेत जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते अंडरलाईन करायचे. कारण ज्यावेळी तुम्ही PYQs बघणार आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणार आणि ती कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घेणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कोणते वर्ड्स महत्वाचे जे इथं आन्सर मध्ये किंवा माझ्या नोट्स मध्ये येणं खूप गरजेचे आहे. त्या ज्या काही वर्ड्स आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करा आणि ते तुमच्या नोट्स मध्ये कॉपी पेस्ट करून घ्या. सेकंड काय झालं तुमची प्रोसेस झाली, कोर कॉन्सेप्ट, डायग्राम्स. थर्ड मध्ये काय करणार आहे जे तुमचे युजेस असतील, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, काही त्याचे ऍप्लिकेशन्स दिले असतील किंवा सोशल स्टडीज मध्ये एखाद्या पॉइंट वरती त्याचा इफेक्ट काय झालाय हे जर का दिलेले असतील ते तुम्हाला थर्ड पॉइंट मध्ये मेन्शन करायचं आहे. अशा पद्धतीनं 3 स्टेप जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला लॉंग नोट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काढता येतील. आता ही झाली तुमची कॉन्सेप्ट नोट जिथे तुम्हाला काहीतरी कॉन्सेप्ट वरती नोट्स काढायचे. सेकंड पॉइंट आहे दॅट इज द माइंड मॅप. ज्यावेळी तुम्ही टॉपिक पूर्णपणे स्टडी करून घेता, अंडरस्टँड करून घेता आणि या 3 बेसिक स्टेप फॉलो करून तुम्ही नोट्स प्रिपेअर करून घेता त्यावेळी ऍट द एंडला ज्यावेळी तुमचा टॉपिक पूर्ण होईल, टॉपिक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक माइंड मॅप रेडी करायचा आहे. हा माइंड मॅप कसा असणार आहे जे तुमचे बेसिक कॉन्सेप्ट आहे म्हणजेच या कॉन्सेप्ट मध्ये हे जे 3 फॉलो करून तुम्ही जे नोट्स काढलेले आहात ना शेवटी तुम्हाला काय करायचं आहे एका माइंड मॅप मध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल काही क्लासिफिकेशन दिलेलं असेल किंवा 1 बाय स्टेप काहीतरी प्रोसिजर दिलेली असेल किंवा काहीतरी एक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल जी सायन्स मध्ये आहे ती सेल डिव्हिजन मध्ये मायटॉसिस मियोसिस आहे त्याचे काही 4 स्टेजेस आहेत. त्या सगळ्या 4 स्टेजेस एकाच ठिकाणी जर का तुम्ही ड्रॉ करून घेतला, क्लासिफाय करून घेतला आणि त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंट्स तिथे तुम्हाला या लॉंग नोट्स सारखे नोट्स नाही बनवायचे. हे कधी करणार आहे तुम्ही पूर्ण टॉपिकचे नोट्स काढून झाल्यानंतर एक पेज वरती काय करणार आहे तुमचा माइंड मॅप तयार करून घेणार आहे. जो काही टॉपिक आहे तो सगळ्या टॉपिकचा मॅप, माइंड मॅप किंवा चार्ट्स मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे आणि त्या ठिकाणी काय करणार आहे तुम्ही शॉर्ट पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर त्या स्टेटमेंट मध्ये इम्पॉर्टंट वर्ड काय आहे ते तुम्हाला माहित असले पाहिजे. काहीतरी प्रोसेस दिलेल्या असेल तर त्या प्रोसेस मधले काही कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्हाला रीडिंग करत असताना किंवा PYQs बघत असताना लक्षात येतील. ते की पॉइंट्स तेवढेच तिथे मेन्शन करायचे. म्हणजेच काय होणार आहे एका पेज वरती तुमचा जो काही पूर्ण टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिक तुमच्या नजरेसमोर येणार आहे. काही क्लासिफिकेशन दिलेले असतील मग त्याच्याकडे स्मॉल पॉइंट्स, छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे जेणेकरून काय होणार आहे एकाच पेज वरती तुमचे जे काही लॉंग नोट्स आहेत किंवा पूर्ण जो काही टॉपिक आहे ते तिथे तुम्हाला बघायला मिळेल.
हा रिव्हिजनसाठी खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण ज्यावेळी हे सगळे तुम्ही नोट्स काढताय, हे नोट्स काढल्यावरती तुमच्या माइंडमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा स्टोअर करण्यासाठी एक मेथड तयार झाली. ही मेथड तयार झाल्यानंतर क्विक मध्ये ती मेथड लक्षात घ्यायची असेल, सगळा टॉपिक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला रिवाइज करायचा असेल तर तिथे तुम्हाला पडणार आहे हा माइंड मॅप उपयोगाला पडणार आहे. त्या ठिकाणी काय करणार तुम्ही शॉर्ट पॉइंट्स यूज करणार आहे. तिथे फक्त सायंटिफिक नेम्स असतील किंवा सायंटिफिक वर्ड्स असतील, त्या ठिकाणी फक्त तेवढेच तुम्ही लिहून ठेवणार आणि ते तुम्हाला रिव्हिजनला खूप महत्वाचे ठरणार आहेत. हा झाला सेकंड स्टेप. थर्ड स्टेप आहे दॅट इज द एक्स्ट्रा ऍडेड. ज्यावेळी हे 2 पॉइंट झाले, फॉर एक्झाम्पल तुमचे लॉंग नोट्स वगैरे तयार करून झाले, तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर झाला. लॉंग नोट्स कशा काढलं तुम्ही या 3 स्टेप्स वरून. ओके, हे 3 स्टेप फॉलो करून नोट्स काढले. त्यानंतर तुम्ही काय तयार केला, माइंड मॅप तयार केला. माइंड मॅप वरती काय केलं तुम्ही क्विक मध्ये रिव्हिजन करण्यासाठी सगळा टॉपिक तिथल्या तिथं छोट्या छोट्या पॉइंट्स मध्ये लिहून घेतला किंवा क्लासिफाय करून घेतला, त्याचा काही डायग्राम तयार करून घेतला. हे झालं तुमचं माइंड मॅप मध्ये. आता एक पेज एक्स्ट्रा पेज तुम्हाला सोडायचंच आहे. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर ज्या तुमच्या नोट्स तयार झाल्या, जो तुमचा माइंड मॅप तयार झाला, त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा पेज नक्कीच सोडायचं आहे. आता या एक्स्ट्रा पेज मध्ये काय करणार आहे तुम्ही, जो काही तुमचा रीड करून झालाय, टॉपिक अंडरस्टँड करून झालाय, नोट्स काढून झाले किंवा माइंड मॅप तयार करून झालाय, पण असे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला एक्स्ट्रा ऍड करावे लागणार आहेत. ते तुम्हाला कधी समजणार आहे, ज्यावेळी तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन कराल किंवा सारखे क्वेश्चन पेपर्स बघाल किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल किंवा काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये आढळली असेल, जे तुमच्या नोट्स मधून गेली असेल किंवा तुमच्या क्लासेस मधून टीचर्स कडून कळाली असेल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठून तरी मिळाली असेल, तर त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला त्या एक्स्ट्रा ऍडेड पेज वरती काय करायचंय लिहून ठेवायचंय. कोणत्या कॉन्सेप्ट वरचा हा पॉइंट आहे किंवा एखादा पॉइंट तुमच्याकडून मिस झाला असेल किंवा एखादा पॉइंट कंटिन्युअसली येतोय, त्याला टॅकल कसं करायचं किंवा तो तुमच्याकडून रिव्हिजन होत नाही, त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक बनवायची आहे का, किंवा एखादा क्वेश्चन कंटिन्युअस येतोय किंवा ह्याच्यावरचं काय क्वेश्चन येऊ शकेल, त्याच्यावरती काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही मिळालेली आहे का, ते सगळं तुम्ही त्या एक्स्ट्रा पेज वरती ऍड करणार आहे. म्हणजे एक टॉपिक तुमच्या 3 पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. पहिला आहे तो तुमची कॉन्सेप्ट नोट, सिम्पली कसं करणार आहे तुम्ही या 3 प्रोसेस करून करणार. सेकंड करणार आहे तुम्ही माइंड मॅप, म्हणजे पूर्ण टॉपिक तुमचा एकाच पेज वरती येणार आहे. आणि थर्ड आहे तो एक्स्ट्रा ऍडेड पॉइंट, जो तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट येऊन जातो तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये. हे जर का तुम्ही 3 स्टेप जर का फॉलो केला कोणत्याही टॉपिकला रिफर करत असताना, तर तुमच्याकडून एकही पॉइंट राहून जाणार नाही. तुम्ही सगळे पॉइंट्स कव्हर करालच, प्लस काहीतरी ऍडिशनल पॉइंट्स तुमच्या आन्सर्स मध्ये येणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला एक्स्ट्रा स्कोर करण्यामध्ये होणार आहे. ओके, सो विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. म्हणजेच काय करतात, जे विनर काही नवीन करत नाही, फक्त आहे त्याच गोष्टी डिफरंट मेथडने फॉलो करणार आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एक तुमची कॉन्सेप्ट नोट, एक माइंड मॅप आणि एक्स्ट्रा पेज. जर ह्याच्यावरून जर का तुम्ही नोट्स प्रिफर केला, तुम्ही जर का नोट्स काढला, तर तुमचा कोणताही पॉइंट तिथे शिल्लक राहणार नाही. एकच टॉपिक डिफरंट अँगलने तुमचा डिवाइड करून होईल, डिफरंट अँगलनी कव्हर होईल, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन साठी इझी पडणार आहे. आता या सगळ्या नोट्स झाल्या तुमच्या सायन्स, सोशल सायन्स सब्जेक्ट साठी. आता महत्वाचा पॉइंट होतो मॅथ्स साठी काय करायचं. कारण मॅथ्स मध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल्स असतात की बाबा काय लक्षात राहत नाही, किती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, असा जर का प्रश्न येत असेल. पण मॅथ्स मध्ये सगळ्यात महत्वाचे ते मॅक्सिमम प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. हे करत असताना एक इझी स्टेप आहे, त्यावेळी जे तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत, हे जर का तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला मॅथ्सचे पण मॅक्सिमम कव्हरेज इथे मिळून जाईल. फर्स्ट आहे तो फॉर्म्युला. जो काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला युज करायचा आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. सेकंड आहे ती मेथड स्टेप्स. एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना कोणत्या मेथडनी मला कोणते स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत ते ऍज इट इज राईट डाऊन करून घ्यायचे स्टेप बाय स्टेप. आणि थर्ड आहे तो 1 एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फॉर्म्युला लिहून झालं, त्याच्या बेसिक स्टेप्स लिहून झाला, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल लिहून ठेवायचे रिव्हिजनसाठी. कारण ज्यावेळी स्टेप्स आपण फॉलो केल्यानंतर कोणत्या पद्धतीने एक्झाम्पल्स आलेले आहेत आणि ते एक्झाम्पल्स मला टॅकल करायचे, हे तुम्हाला एका एक्झाम्पल वरून लक्षात राहील की रिव्हिजनसाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो एक्सेप्शनल एक्झाम्पल्स. आता बघा, असे काही एक्झाम्पल्स असतात जे मेथड फॉलो होत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे ज्या मेथडने तुम्ही लिहून घेतलाय
फॉर्म्युला आहे, मेथड स्टेप्स आहेत, त्यानंतर 1 एक्झाम्पल आहे. पण काही एक्झाम्पल्स असे असतात जिथे की हे मेथड स्टेप्स फॉलो होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन कमी जास्त करावं लागत असेल, मग त्या आहेत त्या एक्सेप्शनल एक्झाम्पल्स. मग ज्या एक्सेप्शनल एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स ऍट द एंडला लिहून ठेवावे लागणार आहेत. कारण मेथड स्टेप मध्ये काहीतरी प्लस मायनस करायचे असेल तर त्या एक्सेप्शनल एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. ही मेथड्स मॅथ्स साठी फॉलो करायची, जेणेकरून तुम्हाला एक जो काही स्ट्रक्चर आहे एखाद्या एक्झाम्पलचा किंवा एखाद्या टॉपिकचा ते तुमच्या लक्षात राहील की कोणत्या स्टेप्स मला फॉलो करायचे, जेणेकरून मला फायनल आन्सर करेक्ट मिळेल. ओके, आता ह्या जरा तुमच्या बेसिक स्टेप फॉलो करायच्या ज्या डूज आहेत, अशा कोणत्या डोंट्स आहेत जे तुम्हाला करायचे नाही. म्हणजे नोट्स काढत असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला अवॉइड करायचे. त्यातली पहिली गोष्ट आहे बघा, टू मच ऑफ रायटिंग. आता कित्येक जण असं करतात की टेक्स्टबुक मध्ये जेवढे काय आहे ते सगळंच काही इम्पॉर्टंट असलं की त्यांना लिहून काढायचं खूप म्हणजे आवडतं, की बाबा जेवढे टेक्स्टबुक मध्ये तेवढं सगळं लिहून काढलं की माझ्या लक्षात राहील, असं अजिबात नाहीये. जेवढं तुम्ही स्ट्रक्चर मध्ये आन्सर रायटिंग कराल, जेवढं तुम्ही स्ट्रक्चर मध्ये तुमच्या नोट्स काढाल, तेवढं तुमच्या माइंड मध्ये खूप चांगलं लक्षात राहणार आहे. त्यामुळे काय करायचंय तुम्हाला, जे काही टू मच रायटिंग आहे टेक्स्टबुक मध्ये ऍज इट इज कॉपी पेस्ट अजिबात करायचं नाही. त्याचे जे काही महत्वाचे स्टेप्स आहेत तुम्हाला फॉलो करायचे हे इथे मी सांगितलेले आहे, त्याच्यानुसारच नोट्स काढा. सेकंड, अदर्स नोट्स. दुसऱ्यांच्या नोट्स वापरायच्या टाळा, कारण दुसरा त्याच्या पद्धतीने नोट्स काढत असतो, त्याचा जो काही माइंडसेट आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर आहे, त्याच्यानुसार त्याने नोट्स काढलेले असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या नोट्स फॉलो करायला जाऊ नका किंवा दुसऱ्याच्या नोट्स घेऊन आपल्या नोट्स ऍज इट इज कॉपी करायचा किंवा त्याचे नोट्स घ्यायचे आणि तेच मी लिहून काढतो आणि मी पण तेच नोट्स रेफर करतो, असं अजिबात करायला जाऊ नका. स्वतःच्या नोट्स स्वतः काढा. नेक्स्ट, डिफरंट पेन्स अँड डिझाईन्स. कित्येक जणांना अशी आवड असते की माझे नोट्स खूप भारी निघावेत, कलर पेन्स यूज करा, त्याला डिझाईन करा. काही गरज नाही. नोट्स ह्या मॅक्सिमम रिव्हिजन साठी असल्या पाहिजेत. जेवढ्या त्या प्रॉपर असतील, तुमचे हँड रायटिंग व्यवस्थित ठेवा, जास्त चुका खाडाखोड करायला जाऊ नका. 1 किंवा 2 पेन, ब्लॅक और ब्लू, 2च पेन रेफर करा. नंबर ऑफ पेन्स रेफर करण्याची काही गरज नाहीये. खूप चांगल्या प्रकारे डिझाईन करण्याची काही गरज नाही. जेवढी तुमची नोटबुक आहे ती तुम्ही प्रॉपर ठेवा, व्यवस्थित ठेवा. 1-2 टाईपचे ब्लू और ब्लॅक या 2च टाईपचे पेन युज करा आणि फक्त तुम्हाला नोटेशन समजण्यासाठी त्याचा युज करा आणि एक प्रॉपर पद्धतीने नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी इझी पडेल. कारण तुमचा सगळा वेळ त्या डिझाईन मध्ये, नंबर ऑफ पेन युज करण्यामध्येच गेला तर तुमचा जो काही वेळ आहे तो तेच वाया जाणार आहे आणि त्याचा काहीच युज होणार नाही. सो या गोष्टी टाळा. नेक्स्ट, नोट्स इन मोर दॅन 1 नोटबुक. कित्येक जणांची अशी सवय असते की या टॉपिक मधलं नोट्स एका नोटबुक मध्ये काढायचं किंवा कधीतरी नोटबुक विसरून आलो किंवा कुठेतरी हरवली किंवा बघूया त्याला काय होते म्हणून दुसऱ्या नोटबुक मध्ये किंवा दुसऱ्या सब्जेक्टच्या नोटबुक मध्ये एका सब्जेक्टच्या नोट्स लिहून घ्यायच्या. ती झाली की परत नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती दुसऱ्या नोटबुक मध्ये काढायचे. अशी अजिबात करू नका. एकाच नोट्स, एकाच टेक्स्टबुक मध्ये जेवढे काही तुमचे एका सब्जेक्टचे नोट्स असतील तेवढे तिथेच फॉलो करा. चुकून एखाद्या वेळेस नोटबुक विसरली असेल तर दुसऱ्या नोट्स मध्ये लिहून घ्यायला असेल नोटबुक मध्ये तर ती नोटबुक त्याच दिवशी कॉपी पेस्ट करा. एकाच नोटबुक मध्ये एकाच ठिकाणी जेवढं तुमचे नोट्स असणार आहेत तेवढं तुम्हाला रिव्हिजनला चांगलं पडणार आहे. ह्या काही बेसिक मिस्टेक्स आहेत जे तुम्हाला अवॉइड करायचे नोट्स काढत असताना. सो नोट्स काढायच्या सिंपल टेक्निक मध्ये आपण काय बघितलं, कॉन्सेप्ट नोट, जी तुम्हाला लॉंग टर्म नोट्स आहे त्या लॉंग टर्म नोट्स मध्ये काय करणार तुम्ही, व्हॉट, हाऊ अँड व्हाय या 3 क्वेश्चन विचारायचे एखाद्या कॉन्सेप्ट बद्दल आणि या क्वेश्चनचं जे काही आन्सर असणार आहे ते तुमचे नोट्स असणार आहेत आणि तेच तुम्हाला रेफर करायचे आहे. त्याच्यानंतर आहे की माइंड मॅप. पूर्ण टॉपिकची नोट्स काढून झाल्यानंतर एक माइंड मॅपचा पेज तुम्हाला बनवायचा आहे की या टॉपिक मध्ये काय काय मी स्टडी केलं, कोणते पार्ट्स स्टडी केले आणि त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट पॉइंट्स जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तिथे त्याच ठिकाणी तेवढे नोट डाऊन करायचे आहेत, जेणेकरून तुमचा एकाच पेजवरती पूर्ण टॉपिक तुमच्या नजरेसमोर येईल. थर्ड आहे तो एक्स्ट्रा ऍडेड पॉइंट्स. यामध्ये काय करायचंय तुम्हाला, जो काही एक्स्ट्रा तुमच्याकडून काहीतरी राहून गेलाय किंवा तुमच्या रीडिंग मधून आलाय किंवा प्रिव्हियस क्वेश्चन मधून एखादा पॉइंट आलाय किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. एखादा पॉइंट तुम्हाला रिव्हिजन होत नाही, कोणती ट्रिक तुम्ही बनवलेली आहे त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ओके, या जर का तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला एक चांगल्या नोट्स रेफर करता येतील, चांगल्या नोट्स स्वतःच्या बनवता येतील. कारण जेवढ्या नोट्स तुमच्या स्वतःच्या चांगल्या असणार आहेत तेवढं तुम्हाला रिव्हिजनला इझी पडणार आहे आणि जेवढी तुमची मॅक्सिमम रिव्हिजन होणार आहे तेवढेच तुम्हाला चांगले स्कोर येणार आहेत.
सो या बेसिक स्टेप फॉलो करा. ज्या चुका अवॉइड करायला सांगितलेल्या आहेत त्या चुका अवॉइड करा. जास्त काही डिझाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. सिम्पली एक तुमची चांगली हँडरायटिंग ठेवा, एक स्पेसिफिक नोटबुक ठेवा आणि या स्टेप्स फॉलो करून जेवढे तुम्हाला नोट्स चांगल्या काढता येतील, जेवढ्या मिनिमम मध्ये तुम्हाला मॅक्सिमम डेटा स्टोअर करून ठेवायचा असेल, त्याच्यासाठी या बेसिक स्टेप्स फॉलो करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.